हाय, नमस्कार. प्रवीण काळे. आजच्या रविवार दिनांक 18 जानेवारी 2026ला लोकसत्ता लोकरंगातील नवीन सदराकडे वळलो. नवीन वर्षात अशी सदरे मनाला भिडत नसताना व मागच्या रविवारी त्यामुळे अभिवाचन न करता करू शकलेलो मी आजच्या नवीन सदरातील नवीन लेखिका अरुंधती दिवसस्थळे हा नवीन पाक्षिक आजपासून सुरू होतानाचे मला त्यांना 1000 चौरशेरमा हा लेख भावलेला म्हणून अभिवाचित करीत बसलो. मुळात गेली 2 दिवस कार्यालयीन पेचातून मी मनाला खडगाची अभेद्यता देण्यात दंग झालेलो, कारण शत्रूंनी डोके वर काढलेले म्हणून त्यात व्यग्र असलेलो. पण तरीही या लेखातील महाश्वेता देवी या विदुषीने मला हा उपक्रम करण्यास भाग पाडलेला म्हणून आपल्याला सादर करता होतोय. ऐकूया मग लेख 1000 चौरशेरमा. लेखिका अरुंधती दिवसस्थळे. अभिवाचक प्रवीण काळे. जून 2001 किंवा 2002 असेल. कलकत्त्यात रिमझिम पाऊस पडत होता. आमच्या ऑफिसमधून महाश्वेता देवींच्या घरी जाताना त्या सुप्रसिद्ध नागमोडी अरुंद जिन्याने वर पोहोचेस्तोवर भिजलोच होतो. घरात शिरताच म गो की वर्षा असं काहीतरी पुटपुटत घरच्याच आवारातल्या लहान खोऱ्या महाश्वेता देवी पटकन समोरच्या दांडीवरून सुती पंचा ओढून काढत्या झाल्या आणि एक अक्षर न बोलता, आम्हाला न बोलू देता त्यांनी अरविंदचं डोकं आणि चेहरा भराभर पुसायला घेतला. चेहऱ्यावर वात्सल्याचे ढग दाटून आलेले. माझी आणि त्यांची पहिली व्यक्तिगत भेट अशी झाली. त्या क्षणी त्या पद्मविभूषण किंवा मॅगसेसे वगैरेंनी गौरवान्वित सेलिब्रिटी नव्हत्या. ती साधीसुधी 70तली तरतरीत मा होती. पावसात अंमळ भिजून घरी आलेल्या तिच्या अवघ्या 50शीतल्या पोराला टाचा उंच करून कोरडं करणारी. तो क्षण इतका सुंदर आणि अकृत्रिम होता की आठवणीत कोरला गेला. महाश्वेता देवी अरविंदच्या वडिलांच्या म्हणजे प्रकाशक श्री ओमप्रकाशजींच्या जमान्यात दिल्लीत आल्या की त्यांच्याकडेच उतरत. ते दिवस जागतिकीकरणाच्या आधीचे. पैशाची तंगी असलेले लेखक लेखिका अगदी कौटुंबिक सहजतेने तशाच अवस्थेतल्या प्रकाशकांकडे उतरत असत. त्यांच्या बाबतीत तर 2दा असं झालं होतं की तारीख एक सांगितली आणि आल्या दुसऱ्याच कुठल्या तरी दिवशी. तेव्हा अशा गोंधळाचा राग वगैरे येत नसे. थट्टा करून वेळ निभावली जाई. त्यांना भेटू इच्छिणाऱ्यांना चैनमध्ये त्रिवेणीमधल्या अरविंदच्या पुस्तकांच्या छोट्याशा दुकानात बोलावलं जायचं. जमिनीवर सतरंज्या पसरून सर्व बैठका व्हायच्या म्हणून त्यांच्या स्वभावाशी सुपरिचित अरविंदला मायेच्या वर्षावाचं आश्चर्य वाटलं नव्हतं. एवढ्या मानसन्मानात रुळूनही महाश्वेता देवींच्या स्वभावात कृत्रिमता झिरपली नव्हती. राग आणि लोभ वागण्यात स्पष्ट दिसत असे. खाली बसताच सरळ प्रश्न. तू NBT इतकी छान चालवत होतास, का रे सोडलीस? आणि तू तुझंही बरं चाललं होतं की अकादमीत? मला केलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी अरविंदकडे बोट दाखवलं. अरविंदने सविस्तर उत्तराच्या भानगडीत न पडता स्कोलास्टिकची 4-5 पुस्तकं त्यांच्या पुढ्यात ठेवली आणि म्हणाले, अशी पुस्तकं भारतात आपल्या मुलांसाठी आणावीशी वाटली म्हणून. पुढली 15-20 मिनटं त्यांनी एक एक पुस्तक नीट चाळून बघण्यात घालवली. हळूहळू विस्मयाने चेहरा उजळत गेला. मग पुस्तकं खाली ठेवून लेखिकाबाई जेवणाच्या तयारीला लागल्या. अगं बाई, हे काय? स्वयंपाकीन एकच भाजी आमटी करून गेली. पण थांब, कालची केळफुलाची भाजी असेल, काढ गं जरा फ्रीजमधून. पायाशी नव्या गुळाची खीर असेल बघ. ताजा शिळा स्वयंपाक गरम करून अगदी मोकळेपणाने पाहुण्यांना वाढला गेला आणि जेवण डिसमिस करून स्वतःला थर्मासमधला चहा ओतून घेत पुस्तकं परत हाती घेतली. आमचं जेवण संपेस्तोवर पुस्तकं नीटच बघून झाली होती. अरविंद, तू अशी पुस्तकं रिसोर्स मटेरियल म्हणून दाखवणाऱ्या कार्यशाळा जागोजागी भरव. त्याने लेखक चित्रकार वेगळ्याने विचार करायला लागतील. मुख्य म्हणजे मुलं निश्चित एन्जॉय करतील. कोलकात्यात पुढल्या महिन्यात मी घेऊ शकेन. नंतरच्या 5च मिनिटात ही पाहून मला त्या मुलांसाठी लिहावंसं वाटायला लागले. छापशील का तू? असाही प्रश्न. मी लिहून पाठवते. नाही आवडली तर सरळ नाही म्हणा. संबंधाचा फायदा घेऊन प्रश्नच नसल्याने स्वतःहून पुढल्या पिढीतल्या प्रकाशकाला विचारणा करत असल्याचं अवघडलेपणही नव्हतं. पुढे 2-2.5 तास पुस्तकं आणि लेखनावरच्या चर्चेत गेले. संभाषणाची एक्सप्रेस हिंदी आणि इंग्लिशच्या रुळांवरून धावत सुटलेली. मध्येच एक ट्रॅक बदलून दुसरा उचल खायला. 2 भाषा कमी पडल्या तर तोंडी लावायला बंगाली होतीच. भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळांना समान संधी होती. दरम्यान शांतिनिकेतनचे प्रोफेसर शिशिर कुमार घोष, रामानंद बंदोपाध्याय, गणेश पाईन आणि चंद्रावतीच्या रामायणसकट
नबनीता सेन माझ्याही कुंडलीत डोकावल्याचे कळल्यावर 1084 मनापासून खुलली आणि आमचं असं एक समीकरण तयार झालं. आम्ही पुरुलियामध्ये जाऊन त्यांचं काम बघायचो, पुस्तकांसाठी मदत करायची हेही ठरलं. महाश्वेतादेवी एकसंध व्यक्तिमत्व होतं. उक्ती आणि कृतीत विरोधाभास नव्हते. भावनेत वाहून न जाणारं सुस्पष्ट लेखन, साम्यवादी विचारसरणीवर अढळ विश्वास, मिनिमलिस्टिक राहणी, लोधा आणि शंभर आदिवासींसाठी जीव ओतून केलेलं काम, वेठबिगारी विरुद्ध उभारलेली प्रयत्नांची साखळी, हटके जगणारी मित्रमंडळी. 1084 की मासाठी काही वर्ष चित्रसन्यास घेतलेल्या जया बच्चन यांच्यासाठी धरलेला आग्रह, कारण तोरून बाबूंच्या जोवाने कथा मूळ भाषेत वाचल्याने ती तिच्यापर्यंत पोचलीच होती. अँड शी इज सच अ फाईन ॲक्टर. घर संसारात न रमणारं मन, पाय कायम जमिनीत घट्ट रोवलेलं मन, सर्जनशीलतेकडे आणि अनेकांसाठी बुद्धिमान आईच्या मायेने व्यापलेलं, खाण्यापिण्यात केवळ उदरभरणा इतपत रस. कृत्रिमता बाळगण्यालायक नसते अशा खात्रीने झटकून टाकलेली आणि तरीही स्वतःचं दुःख, काळज्या कधी ओठावर न येऊ देणं, हे सगळं पुढल्या काही वर्षात उलगडत राहणार होतं. तसं त्यांना आधी 2दा व्यासपीठावर बघितलं होतं. 1997मध्ये अनेकांसाठी आनंदाची बाब होती की त्यांना ज्ञानपीठ डॉक्टर नेल्सन मंडेलाच्या हातून मिळालं होतं. मंडेला छोटंसं पण छान बोलले होते आणि महाश्वेता देवींनी आपण आर्ट फॉर आर्ट्स सेक मानत नाही, ती चैन वाटते आपल्याला. आर्ट फॉर लाईफ सेक असणं फार महत्त्वाचं वाटतं. अन्यायाला वाचा फोडणारं, समाजाच्या दुर्बल घटकांचा आवाज बनवून सुधारण्याचा आग्रह धरणारं साहित्य आपण लिहू शकतो आणि ते उच्चपदस्थांपर्यंत पोहोचत असल्याचं द्योतक म्हणून आपण हा बहुमान स्वीकारत आहोत, असं नेहमीच्या स्पष्टोक्तीनं सांगून टाकलं होतं. त्यांचं ते भाषण म्हणजे जणू फक्त मंडेलाशी एक संवाद होता. व्यासपीठावरची पहिल्या रांगेतली इतर शोभायमान मंडळी असून नसल्यासारखी. पारितोषिकाची रक्कम आपण आदिवासींच्या कल्याणार्थ देऊन टाकणार आहोत अशी घोषणाही केली होती. कार्यक्रमानंतर निघताना सभागृहात सगळे मंडेला आणि महाश्वेता देवींना निरोप द्यायला उभे, पण नुकताच स्वीकारलेला धनादेश कुठे ठेवला तेच बाईंना आठवेना. मंडेलांसकट सगळे शोधायला लागले तेव्हा तो त्यांच्यासाठी ठेवलेल्या पुस्तकांखाली सरकवलेला दिसला. मला बंगाली बऱ्यापैकी येतं असं त्यांनी समजूत करून घेतल्याने फोन केला की आम्ही माशेत ता बोलची ने सुरुवात व्हायची. थोड्याच वेळात माझी झटपट असह्य होऊन हिंदी सुरू होईल. त्यांना 2003मध्ये फ्रेंच सरकारचा शेव्हलेल दे ऑर्डर डे आर्ट्स डेस लेटर्स, नाईट्स ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स मिळाल्याने मात्र त्या अतिशय सुखावल्या होत्या, कारण हा पुरस्कार त्यांच्या लेखनाबरोबर त्यांचं 30 वर्ष आदिवासीसाठी केलेलं उल्लेखनीय काम गौरवणार होता. पॅरिसला जाताना त्या दिल्लीत येणार होत्या. दिल्लीला सगळ्या राज्यांची एम्पोरियम्स आहेत, पण मला वेळ नाही व्हायचा. तुम्ही मला 2 छानशा सुती साड्या नक्की घेऊन पाठवून द्या हेही सांगून झालं. आयुष्याच्या वळणावरही मोकळा ढाकळा प्रकार मला अशक्य सुंदर वाटत होता. स्वतःसाठी इतकं प्रफुल्लित त्यांना पहिल्यांदाच पाहिलं होतं. एकदा मात्र त्यांना चिडलेलं पाहिलं होतं. त्यांच्या मुलाला नबारून भट्टाचार्य यांना कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता तेव्हा दिल्ली आणि कोलकात्याच्या साहित्यिक वर्तुळात चर्चा होती की महाश्वेता देवींनी त्यासाठी आपलं वजन खर्ची घातलं. तेव्हा त्यांनी सतत कुठल्या ना कुठल्या विरोधात घेरलेल्या लेखाची पाठराखण केली होती. त्यांचं सगळं कुटुंबच कलाकारांचं आहे. आजी आजोबा लेखक, चुलत आजोबा फिल्मकार, वडील नाटककार, अभिनेते आणि आई मी, अशा कुटुंबात जन्मलेला कोणी लेखक सन्मानाला पात्र ठरला तर त्यात आश्चर्य काय. टीका कादंबरीचा वैचारिक आवाका न झेपणाऱ्यांकडून होत आहे. मनस्वी लेखाबरोबर मतभेद उघडच होते, पण नंतर त्याचा अकाली जगाचा निरोप घेणं महाश्वेतादींच्या जिव्हारी लागलं होतं आणि त्यांना तसं पाहणं जवळच्यांना दुःखाचं होतं. कायम उत्साहाने बिरबिरणाऱ्या महाश्वेतादी अचानक हरवून गेल्या होत्या. माझ्या समजुतीप्रमाणे अमादोर न्यादोष हे त्यांचं लहान मुलांसाठीचं चित्रपुस्तक हे त्यांचं हयातीत प्रसिद्ध झालेलं शेवटचं घरच्या गाईची मजेदार कहाणी सांगणाऱ्या या पुस्तका इतकं ताजं तरतरीत आनंदी आणि अवघड भारतीय भाषेत वाचायला मिळणं हे एक सुखद आश्चर्य होतं. त्याचे मराठी सकट आणि अनेक भाषांमध्ये अनुवाद प्रकाशित झाले यात आश्चर्य नव्हतं. त्यांच्यानंतरही त्यांनी 2 पुस्तकं आणि इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले. मी माझं आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगले, जे योग्य वाटलं तेच केलं असं त्या म्हणत आणि ते खरंच होतं. म्हणून शेवटची काही वर्ष बोलणं न होऊनही त्यांचं नुसतं जगात असणं माझ्यासारख्यांसाठी पुरेसं होतं. ओ जो हम में तुम में करार था.
धन्यवाद.